विधायक प्रतिभा धानोरकर ने शीतकालीन अधिवेशन के दौरान चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में हुई अनेक अनियमितताओं का मुद्दा उठाया और इस संबंध में भी मंत्री से कई सवाल किए। नागपुर अधिवेशन के दौरान एक बार फिर विधायक प्रतिभा धानोरकर ने चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में बहुत बड़ी अनियमितता होने की बात कही और इस संबंध में उन्होंने अनेक सवाल मंत्री महोदय से भी किए कि इस संबंध में वे कार्रवाई करेंगे क्या। साथ ही उनके सवालों के जवाब में मंत्री महोदय ने भी अपनी ओर से उसका जवाब दिया। तो आइए सुनते हैं विधायक प्रतिभा धानोरकर ने चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में अनेक घोटालों के संदर्भ में किस प्रकार से उन्होंने क्या बातें कही, साथ ही इस मौके पर मंत्री महोदय ने क्या जवाब दिया। मात्र याला अपवाद आमची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। सदर बँकेला 111 वर्षाचा इतिहास आहे। आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत नव्हत्या, परंतु 2012 नंतर 2017 रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना देखील आज 2023 पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत। याचा फायदा घेऊन 2017 व 2023 या 6 वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरव्यवहाराचा कळस या ठिकाणी गाठलेला आपल्याला दिसतो। अध्यक्ष महोदय, 2023 ला झालेल्या नोकर भरतीचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले। बँकेच्या 6 संचालकावर आणि 5 कर्मचाऱ्यावर एसपीने गुन्हे देखील दाखल केलेले आहे आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन होताना आपल्याला दिसत आहे। महोदय, बँकेत गैरव्यवहार झाल्याचे महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाला देखील माहित आहे। याचे कारण म्हणजे 3.97 कोटीची वसुली करता संचालकांना सहकार कायद्यान्वये नोटीस देखील त्या ठिकाणी बजावल्या गेल्या आहे। अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेतील सीईओ, आमच्या बँकेचे कल्याणकर म्हणून सीईओ आहे, त्यांच्यावरती 420 चे 2 गुन्हे दाखल असताना संचालक मंडळाने परस्पर ठराव घेऊन अजूनही बँकेच्या सीईओचा चार्ज त्यांच्याकडे आहे। रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्या नियमानुसार गुन्हे दाखल असणाऱ्यांना नेमणूक दाखल करता येत नाही, परंतु रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये सीईओवर असणाऱ्या 2 गुन्ह्याची माहिती ही सदर बँकेच्या संचालक मंडळाने लपवली आणि रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांनी देखील फसवणूक केली। या संदर्भात देखील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे। एनपीओच्या काढण्याच्या पद्धतीवर शासनाने 2021 पासून वारंवार लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे। याचे कारण म्हणजे 2019-20 मध्ये असणारा 23% एनपीए कधी 11% तर कधी 5% तर कधी 0% आणून नंतर लगेच 16.97 पर्यंत वाढ देखील दाखवलेली आहे। यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सत्यता लपवणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे। पहिल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की या बँकेची जी मुदत होती ती 2017 ला संपली, परंतु दरम्यानच्या काळामध्ये एक भगिनी हायकोर्टामध्ये गेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बलची जी जागा होती ती काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये ते चॅलेंज केलं आणि त्यामुळं त्याच्यावर जो निर्णय दिला कोर्टाने, स्टे दिला आणि ज्या वेळेला सहकार कायद्याप्रमाणे कोर्ट ज्या वेळेला एखाद्या बाबीवर स्टे देतं आणि आपल्या सहकार कायद्यामध्ये सुद्धा ही तरतूद आहे की जोपर्यंत न्यायालयाने दिलेला स्टे त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होत नाही किंवा तो स्टे उठत नाही, तोपर्यंत बँकेला संचालक मंडळाची निवडणूक घेता येणार नाही आणि त्या बँकेवर प्रशासक सुद्धा त्या ठिकाणी नेमता येणार नाही। तेच संचालक मंडळ कंटिन्यू आहे, तुम्ही प्रशासक तर नेमू शकता ना, डिपार्टमेंटचा माणूस नेमा ना। म्हणजे एवढे घोटाळे आज सगळ्या संचालकावर गुन्हे दाखल आहे तरी तेच संचालक मंडळ 11 वर्षापासून कंटिन्यू आहे। शासन म्हणून आपल्याला काही तर निर्णय घ्यायला लागेल याच्यामध्ये हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि त्या हायकोर्टाच्या ऑर्डर मध्ये जोपर्यंत न्यायालयाने स्टे दिलेला आहे तोपर्यंत एक्झिस्टिंग जे संचालक मंडळ आहे ते कायम राहील आणि त्याच्यामध्ये स्टे सुद्धा देता म्हणजे त्याच्यामध्ये प्रशासक सुद्धा नेमता येणार नाही। हा पहिला मुद्दा आहे।
आता संचालकांच्यावर असलेले गुन्हे, तर अध्यक्ष महोदय, या बँकेच्या संदर्भामध्ये 88ची चौकशी यापूर्वीच आदेशित करण्यात आलेली आहे आणि या 88च्या चौकशीमधून आपण या सगळ्या बाबी पुढे कशा येतील आणि सत्य कसं बाहेर येईल याच्या संदर्भामध्ये आपला प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. सीओ जे आहेत त्या सीओनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्या मला वाटतं याच्यातल्या काही गोष्टी दुसऱ्या बँकेमधल्या आहेत, काही या बँकेमध्ये आहे की नाही ते अजून 88 मधून बाहेर यायचंय. आणि एनपीएच्या संदर्भामध्ये सुद्धा आज आपली जी माहिती आहे ती माहिती मी परत तपासून घेईल. असा एनपीए वर खाली करता येत नाही, त्याच्यामध्ये आर्थिक स्थिती बदलली तरच एनपीए कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एकच आश्वासित या ठिकाणी करू इच्छितो की ही जी 88ची जी चौकशी सुरू आहे ही 88ची चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचं टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल. त्याचा निर्णय साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये येईल आणि तो निर्णय आल्याच्या नंतर त्या निर्णयाच्या आधारे तशा इतर 2 बँका हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्यांचा स्टे व्हेकेट करून घेतला आणि निवडणुका पण घेतल्या. याही बँकेची निवडणूक जाहीर झाली होती, परंतु हायकोर्टाने स्टे दिल्यामुळं ती निवडणूक स्थगित झाली आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये टेस्ट ऑडिट झाल्याच्या नंतर आपण या लक्षवेधीमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत किंवा मला जे पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये ज्या बाबींचा उल्लेख केलेला आहे त्या सर्व बाबींची चौकशी करून ताबडतोबीनं हायकोर्टामध्ये जाऊन हा जो स्टे आहे हा स्टे उठवण्याच्या संदर्भामध्ये आणि निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे. तर आपल्या ह्या 4ही मुद्द्यांचं हे स्पेसिफिक उत्तर आहे. याच्या संदर्भात फक्त हा म्हणजे शासनाची पत्रव्यवहार केलेला विषय वेगळा झाला, पण साधारणतः 2 वर्षापासून मी कोर्टात सुद्धा बँकेच्या विरोधात भांडत आहे आणि याच्यात कोर्टाने दिलेला जो आदेश आहे की आपल्याला संचालक मंडळाच्या बाबतीत निर्णय घेत असताना प्रशासक नेमायला हरकत नाही, पाहिजे असेल तर तो आदेश मी तुम्हाला तुमच्याकडे आणून देतो. आणि स्पेसिफिक माझा याच्या संदर्भात परत एक प्रश्न आहे की ज्या संचालकावरती गुन्हे दाखल आहे, नियमात असं आहे की 6 महिन्याच्या वर ते संचालक तुम्हाला बँकेवरती ठेवता येणार नाही, अशा संचालकाच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार? त्याबाबत चौकशी करून जर त्याच्यामध्ये हे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये सत्य असेल तर त्याच्याबाबत चौकशी करून कारवाई करू.